तर आता बातमी आहे हायटेक चोराची। लातूरमध्ये एआयचं शिक्षण घेणारा एका उच्च शिक्षित तरुणानं दुचाकी चोरीचं हायटेक रॅकेट उभारले। त्यानं आपल्या बुद्धिमत्तेचा वापर दुचाकी चोरीसाठी केला। मात्र चोर कितीही बुद्धिमान असला तरी तो एक दिवस सापडतो। या उच्च शिक्षित चोराच्या रॅकेटचा लातूर पोलिसांनी पर्दाफाश करत आरोपीला बेड्या ठोकल्या। पाहूया। लातूरमध्ये बाईक चोरीचा हायटेक पॅटर्न। उच्च शिक्षित तरुणाने उभारलं बाईक चोरीचं रॅकेट। पोलिसांकडून बाईक चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश। लातूरच्या चाकूर तालुक्यातील अंबुलगा इथला हा आहे महादेव गरड। एआयचं शिक्षण घेणारा हा तरुण, पण त्याने निवडला गुन्हेगारीचा मार्ग। आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धीचा वापर त्याने बाईक चोरीसाठी केला आणि बाईक चोरीचं रॅकेट उभं केलं। महादेवचा चोरीचा पॅटर्न ही तितकाच वेगळा आणि हायटेक होता। विशेष म्हणजे तो फक्त होंडा युनिकॉर्न याच बाईकची चोरी करत होता। पुणे असो किंवा लातूर, जिथे युनिकॉर्न दिसायची तिथे त्याचा प्लॅन सुरू असायचा। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तो काही मिनिटात गाडीचं लॉक तोडायचा आणि गाडी गायब करायचा। पोलिसांनी सापळा रचून अखेर महादेव गरड या चोरट्याला अटक केली आहे। सध्या महादेव गरड हा पोलिसांच्या कोठडीत आहे। आम्ही घटनास्थळाला भेट दिली। घटनास्थळातून आम्हाला विशिष्ट पॅटर्न लक्षात आला। त्याच्यावरून तो आरोपी ट्रेस केला असता आरोपी मिळून आला। आरोपीकडे चौकशी केली असता त्याने लातूरच्या पूर्वी तो पुण्याला शिक्षणासाठी राहिला होता। तो उच्च शिक्षित तरुण आहे। तो शिक्षण घेत असताना त्याने यापूर्वी पुण्यालाही युनिकॉर्न मोटरसायकल चोरलेल्या आहेत। आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये चोरलेल्या 5 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये चोरलेली 1 मोटरसायकल आणि याच्या व्यतिरिक्त इतर 5 मोटरसायकल चोरल्याचे गुन्हे उघडकीस झालेले आहेत। इतकंच नाही तर महादेव गरड हा चोरटा बनावट आरसी बुक तयार करून या बाईकची विक्री करत होता। मार्केट प्लेस आणि OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर या बाईकची विक्री केली जात होती। लातूरसह पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये त्याने अनेक बाईक चोरल्याचा पोलिसांना संशय आहे। सदर आरोपी महादेव गरड हा आधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञान याचा वापर करत असल्याची आम्हाला शक्यता वाटत आहे। त्या अनुषंगानेच त्यानं फेसबुक वगैरेवर ह्याच्यावर सेल करायचा प्रयत्न केलेला आहे। तशा पद्धतीने सेल केलेला आहे। त्याही गोष्टी आमच्याकडे निघालेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे की त्यानं या व्यतिरिक्तही इतर ठिकाणच्या काही गोष्टी केलेल्या आहेत। त्याही गोष्टी बघणं चालू आहे। पुण्यामध्ये चोरलेला मोटरसायकल हा तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे आरसी बुक बनवून तो फेसबुकच्या माध्यमातून विक्री करायचा आणि सदरचं विक्रीसाठी वापरलेलं अकाउंटसुद्धा बनावट होतं। तर त्या बनावट माध्यमातून विक्री करून तो कस्टमरला ब्लॉक करत होता। त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेऊन आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हँडओव्हर करण्यात आलेला आहे। पुढील तपास करत आहोत। शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर जर चुकीच्या दिशेने झाला तर ते समाजासाठी धोकादायक ठरू शकतं। पोलिसांनी आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। तसंच जुन्या दुचाकी धारकांना तत्काळ गाड्यांचे स्विच बदलण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय। आपल्या वाहनांची सुरक्षितता वाढवणं ही आता काळाची गरज ठरली आहे, कारण आता चोरही स्मार्ट झाले आहेत। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।